अजित पवार गटाच्या नेत्या आणि कार्यकर्त्या आहेत संध्या सोनावणे यांची सध्या चौकशी सुरू आहे बीडमध्ये। बोलवलेला आहे। बीड पोलीस स्टेशनला जरी 7-8 लोकांना बोलवलं असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनलाही बऱ्याचशा लोकांना बोलवलंय, म्हणजे एकंदरीतच 40 लोकांना बोलवलेले, 40 लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत। कुठेतरी दबाव महसूस करता, प्रेशर आहे तुमच्यावर? नाही, दबावाचं काहीच हे नाहीये। मी आले स्वतःहून, मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतंय मी आले आणि मी या सगळ्या चौकशीला सामोरे गेले। पक्षातल्या वरिष्ठांना काही सांगून आला होता, त्यांना सांगून की आम्ही चालले असं चौकशीला कोणाशी बोलणं झालं होतं? नाही, हे बघा मी तेच सांगतेय की पक्षाचे पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहिती आहे की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित असणार आहेत, त्याच्यामुळे मला काय वाटतं। आता कुठं निघालं इथून कुठं जात आहे? मी आता जामखेडला। यंत्रणाला पुन्हा गरज पडली तर पुन्हा येण्याची मी तेच सांगितलं तुम्हाला की मला आता तरी काय कळवलेलं नाहीये, पण पुन्हा जर कळवलं तर नक्कीच मी येईल। विरोधकांचा काही डाव असू शकतो या सगळ्या गोष्टीला काही बोलायचं? नाही, विरोधकांवर काहीच नाही सध्या बोलत आहे। मी सांगितलं की मी ह्या प्रशासनाला जेवढं काही शक्य होईल त्यांनी सांगितलं तर माझं हजर राहणं काम आहे। विरोधकांचं इथं काय मला